हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे, शेकडेवारी नफा व तोटा. एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईंड प्रिलिम्स 2024 या एक्झाम्सला आपण टार्गेट करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मधील प्रश्न कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे, कशा ट्रिक्सने आपल्याला सॉल्व्ह करायचे ते आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण बघून घेणार आहोत. तर चला वळूया आपल्या आजच्या सेशनकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जी काही पीडीएफ असणार आहे ती मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल म्हणजे हा QR कोड स्कॅनर आहे, या चॅनलवर तुम्हाला ती पीडीएफ भेटणार आहे. करेक्ट? तर हा तुम्ही कोड स्कॅन करून घ्या आणि लिंक सुद्धा दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण एक युट्यूबवर डेली माझे युट्यूबवर 5 वाजता क्लास असतात. मंडे टू फ्रायडे युट्यूबवर आपण रेग्युलर क्लास घेतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये 5 वाजता आपण एक कंबाईनची नवीन सिरीज सुरू करत आहोत, जी बुद्धिमत्ते चाचणीने ही सिरीज सुरू होणार आहे. तर जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे. आणि त्यानंतर 6 वाजता आपण PYQ सेशन्सची एक नवीन कंबाईनची फक्त आणि फक्त कंबाईनची सिरीज सुरू करतो आहे. ही सुद्धा तुम्ही जॉईन करायला विसरू नका. म्हणजे हे दोनही जर तुम्ही सेशन्स केले तर जी काही 5 तारखेची जानेवारीची जी काही एक्झाम होणार आहे आणि 2 फरवरीची जी ग्रुप सी ची एक्झाम होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन खूप खूप जास्त कामी पडणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, 6:30 वाजता माझा पेड क्लास असतो डेली. ठीक आहे, 6:30 वाजता, ज्यामध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स कंबाईनची बॅच चालवतो आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, नक्कीच तुम्ही ह्या नंबरवर मला मेसेज करा. मी तुम्हाला सांगतोय की ती बॅच कशी जॉईन करायची. चला वळूया आजच्या सेशनकडे. पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय जरा बघूया. दोन्ही लँग्वेज मध्ये मी प्रश्न उपस्थित केलेला आहे की इथे 3 उमेदवारांमधील एका गावातील निवडणुकीत 80% मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 3% मते अवैध घोषित करण्यात आली, म्हणजेच इनव्हॅलिड. विजयी उमेदवाराला 42,680 मते मिळाली, जी एकूण वैध मतांच्या 55% होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी फक्त 10% मते मिळाली आहेत. तर मिळालेल्या वैध मतांची संख्या आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, मग बघा आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करता येईल ते आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, एकदा तुम्ही क्वेश्चन रीड करा म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल की आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर आहे? जरा क्वेश्चन नीट वाचा. वळूया आपण प्रश्नाकडे. ठीक आहे, बघा आता प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे प्रथम जाणून घेऊया. ठीक आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न दिलेला आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, 80% मतदारांनी मतदान केलेलं आहे. किती? 80% मतदारांनी मतदान केलेलं आहे. 80 जस्ट अ मिनिट. एक मिनिट, थोडा कनेक्टिव्हिटी इश्यू आहे. चला, सो नाव सी गाईज, 80% मतदारांनी मतदान केलंय. 80% वोट्स. ठीक आहे, 80% मतदान. त्याच्यापैकी 3% मते अवैध घोषित करण्यात आली. ठीक आहे, आता यामध्ये कसं आहे, 3% मते अवैध. ठीक आहे, अवैध ज्याला आपण इनव्हॅलिड म्हणतो. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, जरा जाणून घेऊया कसं सॉल्व्ह केलं जाईल. ठीक आहे, आता बघा यात आपल्याला काय करायचं आहे की आता हा क्वेश्चन असा आहे की अवैध मताची जी टक्के आहे आणि वैध मताची टक्के असे एकूण 100% आपल्याला कन्सिडर करावं लागेल. म्हणजे अवैध मत अधिक वैध मत इज इक्वल टू आपण 100% कन्सिडर करू. इनिशियली किती टक्के? 100%. ठीक आहे, मग त्यांनी म्हटलं आहे की एका उमेदवाराला 42,680 मते मिळाली, जी एकूण वैध मतांच्या 55% आहे. तर ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन आपण पुढे जस्टिफाय करू की ही कंडिशन कशी लावायची. आता बघा, एकूण जी मतदार संख्या आहे, ठीक आहे, याला आपण 100 घेता येईल, पण 100ने कॅल्क्युलेशन होणार नाही, तर आपण 1000 घेऊन घेऊ. कारण हे 7,000च्या रेंजमध्ये आहे, तर आपण 1001 जरी घेतलं, कारण आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये काय काढायचं आहे, मिळालेल्या वैध मतांची संख्या काढायची आहे, व्हॅलिड वोट्स. ठीक आहे, तर अवैध मत अधिक वैध मत इज इक्वल टू
जस्ट अ मिनिट, हा, इज इक्वल टू 100%, दॅट इज 1000x गाईज. ठीक आहे. आता बघा 1000x आपण घेतलं. मग आता आपल्याला माहिती आहे की एकूण मतांची संख्या किती आहे. एकूण मतांची संख्या 80% आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे. 80% जर असेल एकूण मतांची संख्या, एकूण मतांची संख्या म्हणजे एवढ्या लोकांनी मताची संख्या, दॅट इज इक्वल टू, कसं करणार मग आता बघा, 1000x इंटू 80 भागेला 100, 100 100 0 0 कॅन्सल, म्हणजे हे किती येणार 800x. करेक्ट आहे. बघा एकूण मतांची संख्या. मग आता वैध मतांची संख्या कसं काढणार आपण. बघा वैध मतांची संख्या, वैध मतांची संख्या. आता त्यांनी म्हटलेलं आहे 3% मते अवैध घोषित करण्यात आली, म्हणजे वैध मत किती आहे 97%. म्हणजेच आता ह्या 800x इंटू 97 भागीला 100, म्हणजे हे काय होऊन जाईल वैध मत. मग 0 0 0 0 गेला तो 97 8 8 7 56, 9 8 72 आणि 5 77, म्हणजे 776. ठीक आहे. म्हणजे 776x. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, कॅल्क्युलेशन मध्ये काय म्हटलेलं आहे की हा प्रश्न थोडासा टफ आहे पण सॉल्व्ह करता येतो. यू कॅन एक्सपेक्ट सच क्वेश्चन्स इन राज्यसेवा गाईज. ठीक आहे. मग हे तुम्हाला समजलं असेल. एकूण मतांची संख्या जर 800x आहे आणि वैध मतांची संख्या जर 776x असेल, ठीक आहे, तर आता त्यांनी म्हटलेलं आहे की 55%, ठीक आहे, विजयी उमेदवाराला 42,680 मते मिळाली, जी एकूण वैध मताच्या 55% होती. मग आता मी असं लिहू शकतो, वरती लिहितोय बघा 55% बरोबर आहे इंटू 776x, 55% इंटू 776x इज इक्वल टू 42680, इज इक्वल टू 42680, म्हणजे मला इथे x भेटेल आहे. हे आपल्याला समजायला पाहिजे. इथे आपल्याला काय भेटेल आहे x भेटेल आहे. मग आता बघा मी जेव्हा 776 गुणीला 55 करतो आहे, ठीक आहे, म्हणजे 55 भागीला 100, कारण हे कॅल्क्युलेशन तेव्हाच इझी होईल आहे. ठीक आहे. 42,680 कदाचित तुम्हाला इकडे दिसणार नाही. 55 गुणीला 776 जर केल्यानंतर 42,680x येतात, इज इक्वल टू 42,680 भागीला 100, म्हणजेच इथे x ची व्हॅल्यू किती येणार बेटा 100. ठीक आहे. एकदा x ची व्हॅल्यू निघाली तर मग आपल्याला विचारलं आहे त्यांनी, तर मिळालेल्या वैध मतांची संख्या, मग आपल्याला माहिती आहे वैध मत किती आहे 776x. मग आपण काय करू, 776 इंटू x ची किंमत 100 आहे, म्हणून 100 गुणीला करू, म्हणजे 7760 याचं उत्तर असणार आहे. 7760 याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. करेक्ट आहे. समजलं आहे सगळ्यांना. 77600 हे काय आहे 77600 हे वैध मत आहे. मग आता तिथे क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की एकूण वैध मतांपैकी फक्त 10% मते मिळाली आहेत. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 10% मते मिळाली आहे, तर मिळालेल्या वैध मतांची संख्या शोधा. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला जे भेटला. मग आता माहिती आहे मला की 77600 याचा जर मी 10% काढला, म्हणजे 0 0 0 0 कॅन्सल, म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे 7760. 7760 इज द करेक्ट आन्सर. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपर पद्धतीने कळला असेल. डिटेलमध्ये होता क्वेश्चन, पण होप सो प्रॉपर पद्धतीने तुम्हाला कळला असेल. समजलंय सगळ्यांना सांगा जरा एकदा. चला नंतरच्या क्वेश्चनकडे वळूया. बघूया हा क्वेश्चन आपल्याला इझी पद्धतीने कसा सॉल्व्ह करता येईल. एकदा क्वेश्चन वाचा. क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 40% गुण प्राप्त करावे लागतात. तो 40 गुण मिळवतो आणि 20 गुणांनी नापास होतो, तर परीक्षेसाठी एकूण गुण किती आहे. बघा, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 40% गुण प्राप्त करावे लागतात. तो 40 गुण घेतो आणि 20 गुणांनी नापास होतो. म्हणजे याचा अर्थ बघा, पासिंग साठी किती आहे. हा क्वेश्चन खूप इझी आहे. पासिंग साठी 40% गुण म्हटलेला आहे. ठीक आहे. 40% गुण म्हणजेच काय की आता याला 40 गुण मिळतात आणि 20 गुणांनी नापास होत आहे. म्हणजेच याला 40 अधिक 20 म्हणजे 60 गुण भेटले असते. म्हणजे तो एकदम बाउंड्रीवर पास झाला असता, म्हणजे 40% भेटले असते. म्हणजे मी याला असं म्हणू शकतो 40% दॅट इज इक्वल टू 60.
तर परीक्षेसाठी एकूण गुण म्हणजे 100% इज इक्वल टू किती? मग आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 100 गुणिला 60 भागीला 40, ठीक आहे. 20 दुने 20 तिरी, ठीक आहे. 250 जार म्हणजे 50 दिली, म्हणजे याचं उत्तर किती होणार? 150. म्हणजेच परीक्षेसाठी एकूण गुण किती राहील रे? 150. समजलंय? कारण बघा आता हे 40 अधिक 20 का बरं केले? कारण 40 गुण मिळवतो आणि 20 गुणांनी नापास होतो. म्हणजे याचा अर्थ काय? त्याला परीक्षेला पास व्हायला 20 गुण कमी पडले. जर म्हणजे हे 40 मध्ये 20 गुण मी ऍड केले म्हणजे टोटल 60 होत आहे, आणि 60 म्हणजेच 40% गुण प्राप्त करावं लागतं उत्तीर्ण होण्यासाठी म्हटलेला आहे. इझी होता क्वेश्चन. चला त्याच पद्धतीचा क्वेश्चन, म्हणजे तुम्ही हे जर क्वेश्चन्स केले तर होप सो हेच क्वेश्चन कदाचित तुमच्या एक्झामला दिसेल आणि तुम्हाला इझी पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला फायदा पण होऊन जाईल. ठीक आहे. चला बघा आता हा क्वेश्चन इझी मार्गाने कसा सॉल्व्ह करू. एका विद्यार्थ्याने 30% गुण मिळवले आणि 50 गुणांनी नापास झाला, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला 42 गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला किमान आवश्यक उत्तीर्ण गुणांपेक्षा 58 गुण अधिक मिळाले, तर परीक्षेचे उत्तीर्ण गुण किती आहे? बघा आता ही कंडिशन आहे. हा क्वेश्चन जो आहे याला म्हणतात बाउंड्री क्वेश्चन. बाउंड्री क्वेश्चन का बरं म्हणतात? पर्सेंटेजचा बाउंड्री क्वेश्चन मार्कवाला म्हणतात याला. ठीक आहे. आता बघा, कारण इथे काय म्हटलेलं आहे की एका विद्यार्थ्याने 30% गुण मिळवले आणि 50 गुणांनी जर तो नापास होतो, म्हणजेच याचा अर्थ काय की 30% गुण भेटून जर त्याला 50 गुण सुद्धा भेटत आहे तर तो पास होईल. इज इक्वल टू, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला 42% गुण, ठीक आहे, 42% गुण 42% गुण आणि पुढे म्हटलंय की 58% गुण अधिक मिळाले. समजा मी या 42% मधनं 58 हे वजा केले, म्हणजे इथे पण तो बाउंड्रीवर पास होतोय. कारण बघा इथे 30% गुण भेटले आणि 50 गुणांनी नापास झाला म्हटलंय, तर मी त्याला 50 गुण देऊन देतोय म्हणजे तो बाउंड्रीवर पास होतोय, असा त्याचा अर्थ होतोय. इज इक्वल टू 42% गुण भेटल्या आणि त्याला एक्झाम मध्ये 58 गुण जास्त भेटलाय, म्हणजे 42% मधनं जर मी 58 गुण वजा करतो आहे तर तो बाउंड्रीवर पास होतोय. मग आता पर्सेंटेज एका साईडला घेऊन घ्यायचं. मग आता बघा 42% मायनस इकडे 30% येईल, ठीक आहे, आणि 50 अधिक हा 58 येईल. म्हणजेच बघा किती झाले? 50 अधिक 58 म्हणजेच हे 108 झाले. इज इक्वल टू 42 मधनं 30 गेले म्हणजे 12%. ठीक आहे. तर 12%. आता बघा परीक्षेचे उत्तीर्ण गुण किती? मग आपण 1% म्हणजे काढून घेऊ किती होतं? 1% म्हणजे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 108 गुणिला 1 भागीला 12, 12 9 108 म्हणजे किती? 9. म्हणजेच 1%ची व्हॅल्यू किती येणार आहे? 9. म्हणजेच 1% म्हणजे 9 मार्क, असा त्याचा अर्थ होतोय. मग आपल्याला माहिती आहे की 1% म्हणजे जर 9 मार्क आहे, मग आपल्याला इथे माहिती आहे की 30% अधिक 50 करा किंवा 42% वजा 58 करा. मग 1% इज इक्वल टू 9 मार्क आहे, तर 30% इज इक्वल टू किती होईल? 30 × 9 अधिक 50 हे उत्तीर्ण काय राहील रे? गुण राहील. मग 9 3 27, 270 अधिक 50 म्हणजे 270 अधिक 50 म्हणजे याचं उत्तर होणार आहे आपलं 320. ठीक आहे. समजले सगळ्यांना? किंवा तुम्ही ह्या कंडिशन मध्ये पण ती व्हॅल्यू ठेवू शकता. बघा कसं, 42 गुणिला 9, 9 दुने 18, 9 × 36 1 37 मायनस 58 करा. तुमचं जे येणारं जे उत्तर आहे ते उत्तर सेमच असणार आहे कोणत्या एका कंडिशन म्हणजे तुम्ही ह्या दोनपैकी कोणती एक कंडिशन लावलं तिथे तुम्हाला परीक्षेचे उत्तीर्ण गुण किती आहे हे कंडिशन्स भेटेल आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. सो तुम्हाला हे जे तिन्ही क्वेश्चन आहे शेकडेवारीचे, आपला या सेशनच्या माध्यमातून हाच कल आहे की एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर जनरली आपण ते क्वेश्चन सेशन्सच्या माध्यमातून घेत असतो. नक्कीच हे क्वेश्चन तुम्ही बघा, तुम्हाला येणारा एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला नंतरच्या क्वेश्चनकडे वळूया. आता हा नंतरचा क्वेश्चन सुद्धा कसा दिसतोय बघा. नंतरचा क्वेश्चन सुद्धा हा शेकडेवारीचा इथे दिसतो आहे. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला जाईल? ठीक आहे, बघूया आपण. आता बघा इथे काय म्हटलंय की एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 80,000 आणि त्याचा मासिक खर्च रुपये 45,000, पुढील वर्षी त्याचे उत्पन्न 16% आणि खर्च 8%ने वाढते. त्याच्या बचतीची टक्केवारी वाढ शोधा. 2 दशांश ठिकाणी योग्य. मग आता बघा मंथली इन्कम म्हटलंय. मग आपल्याला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे, इन्कम मायनस एक्सपेंडिचर. इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेव्हिंग. म्हणजेच काय रे? उत्पन्न वजा खर्च इज इक्वल टू बचत. उत्पन्न वजा खर्च इज इक्वल टू बचत. मग आता बघा आपल्याला जेव्हा माहिती आहे की उत्पन्न वजा खर्च इज इक्वल टू बचत,
मग आता इथे त्यांनी काय म्हटलंय की जर मी आता इथे सिंपल आहे की 80,000 म्हटलं 16% वाढवून टाकू. 80,000 उत्पन्न 16% वाढलं म्हणजे 116 भागीला 100. ठीक आहे, 116 भागीला 100 म्हणजे हे किती होईल? 116 गुणीला 8 म्हणजे 8 छक्क 48, 8 4 12, 9 928. 0 0 0 0 गेले, 2 शून्य आले. ठीक आहे, 92,800 याचं उत्तर येईल. आणि हे झालं इन्कम. ठीक आहे, आता आपण एक्सपेंडिचर बघू. ठीक आहे, आता एक्सपेंडिचर बघा 45,000 गुणीला खर्च किती टक्क्याने वाढला? 8% वाढला. 108 भागीला 100 इज इक्वल टू 0 0 0 0. ठीक आहे, मग आता बघा 45 कसं काढायचं? ठीक आहे, 108 गुणीला 45, 8 45, 5 1 5, 8 32, 4 1 4 म्हणजे 6 8 4 म्हणजे 48600. 48600 हा काय झाला? खर्च म्हणजेच एक्सपेंडिचर, याला म्हणून वाढीव. तर त्याच्या बचतीची टक्केवारी वाढ शोधा. आता बचतीची टक्केवारी वाढ कशी शोधायची बघा. आता जुना पहिले आपण बचत काढून घेऊ. ठीक आहे, त्याची जुनी बचत किती होती? म्हणजे जुनी बचत म्हणजे उत्पन्न जेव्हा 80,000 होतं, खर्च जेव्हा 45,000 होता, तेव्हा ही बचत किती? बरोबर आहे, हे समजलं. म्हणजे 35,000 बचत होती जुनी बचत. आणि आता जी नवीन आहे 92,800 मधनं, ठीक आहे, जर तो 48,600 जर वजा करतोय 92,800 मधून, 48,600 म्हणजे हे येईल 4420, 442 पुन्हा एक 0 येईल. येस, 44200. म्हणजेच बघा आता याच्यात आपल्याला काय भेटत आहे की वाढीव जी बचत आहे किती वाढली. मग आता इन्क्रीज आपण काढून घेऊ. म्हणजेच 44200 वजा जर आपण 35,000 करतोय म्हणजे हे किती येणार आहे इथे? 9200, 9200. मग आता बघा त्यांनी शेकडा वाढ शोधा असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे की शेकडा वाढ आपण कसं काढतो? मोठी संख्या वजा छोटी संख्या भागीला छोटी संख्या गुणीला 100. मग आता मोठी संख्या छोटी संख्या म्हणजे इथे काय होईल बघा. मग आता आपल्याला माहिती आहे की मोठी संख्या छोटी संख्या म्हणजे ही झाली मोठी संख्या. ठीक आहे, मोठी संख्या छोटी संख्या म्हणजे त्याचा आपल्याला किती भेटतंय? डायरेक्ट मी इथे लिहितो 9200. बरोबर आहे, भागीला कशावर? छोट्या संख्येवर म्हणजे 35,000. मग सॉल्व्ह केल्यानंतर जे काय राहील 0 0 0 0 गेट कॅन्सल. ठीक आहे, हा शून्य गेला म्हणजे 35 जेव्हा मी 920 ला भागतो आहे म्हणजे 35 गुणे 70 2 2 0. त्यानंतर बघा किती मध्ये भाग जाईल? 6 मध्ये भाग जाईल. 35 शक, बरोबर आहे. 6 पंचे 30, 18 21 म्हणजे 210. यस, म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? 26.29%. पूर्ण कॅल्क्युलेशन करायची इथे गरज नाही. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला हे प्रॉपर पद्धतीने समजला असेल. ठीक आहे, चला नंतरच्या प्रश्नाकडे वळूया. हा जो प्रश्न तुम्हाला दिसतो आहे हा प्रश्न आहे आपला नफा व तोटा. नफा व तोटाचे काही क्वेश्चन्स मी इथे घेतलेले आहे. होप सो की क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच इझी वाटतील आहे. ठीक आहे, पण तरी ते क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे हे आपण आजच्या सेशन्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बघा, एका पंख्याची चिन्हांकित किंमत ही त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 25% जास्त आहे असं म्हटलेलं आहे. आणि चिन्हांकित किमतीवर 12% सूट दिली असल्यास नफ्याची टक्केवारी किती आहे? मग आपल्याला इथे माहिती आहे आपला कन्सेप्ट काय आहे ते कन्सेप्ट पहिले जाणून घेऊया. की चिन्हांकित किंमत त्याला आपण छापील किंमत म्हणतो. म्हणजेच बघा, छापील किमतीवर जेव्हा मी सूट कापतो तेव्हा मला विक्री किंमत भेटते. ठीक आहे, म्हणजेच मार्क प्राइस वर मी डिस्काउंट कट केल्यानंतर जी कोणती प्राइस भेटते त्याला आपण सेलिंग प्राइस म्हणतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरेदी किमतीवर, खरेदी किंमत म्हणजे ज्याला आपण कॉस्ट प्राइस म्हणतो, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढल्यावर जी कोणती किंमत भेटे त्याला आपण विक्री किंमत म्हणतो. ठीक आहे, तर हे आपण समजून आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा, त्यांनी आता काय म्हटलेलं आहे की खरेदी किमतीपेक्षा चिन्हांकित किंमत. मग जर मी खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस जर 100 घेतोय, याला मी म्हणतोय खरेदी किंमत. ठीक आहे, कॉस्ट प्राइस जर मी 100 घेतोय तर चिन्हांकित किंमत म्हणजे मार्क प्राइस म्हणजे ज्याला आपण छापील किंमत म्हणतो, तर छापील किंमत किती होईल? छापील किंमत 25% जास्त आहे असं म्हटलेलं आहे. सो 125 होईल. बरोबर आहे, म्हणजे 125
बरोबर. मग आता बघा, चिन्हांकित किमतीवर 12% सूट दिली. किती टक्क्याची? चिन्हांकित किमतीवर म्हणजे मार्क प्राइसवर जर 12% सूट दिली तर विक्री किंमत किती असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे असा क्वेश्चन मध्ये दिलाय. मग 12%ची सूट म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जेव्हा छापील किमतीवर 12%ची सूट काढू तेव्हा आपल्याला इथे काय भेटणार आहे? विक्री किंमत भेटणार आहे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर एकदा की खरेदी किंमत आली आणि विक्री किंमत आली तर नफ्याची टक्केवारी सहज काढता येतं. बरोबर आहे. मग छापील किंमत 125 असेल, सूट 12ची आहे, म्हणजे 100तून हे 12 वजा केले म्हणजे 88 आले, म्हणजे मला 88 अदा करायचे आहे. 88 भागीला 100 म्हणजे हे किती झाले बघा, 22 चो आणि 25 चो, 25 5 म्हणजे 22 पंचे 110, म्हणजे 110 काय आहे? 110 ही विक्री किंमत आहे, म्हणजे ज्याला आपण सेलिंग प्राइस म्हणतो. ठीक आहे, ही झाली विक्री किंमत विद्यार्थी मित्रांनो. मग आता बघा, आता आपल्याला माहिती आहे की खरेदी किंमत 100 आहे आणि विक्री किंमत 110 आहे, म्हणजे इथे 10%चा काय दिसतोय? नफा दिसतोय. म्हणजे याचं जे उत्तर होणार आहे हे म्हणजे फोर्थ ऑप्शन, दॅट इज 10%. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपर पद्धतीनं समजला असेल. एव्हरीवन अंडरस्टँड गाईज? लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. ठीक आहे बघा, शशीने एक जुना रेफ्रिजरेटर 12,000 रुपयांना विकत घेतला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी 1,000 रुपये खर्च केले. जर त्याने रेफ्रिजरेटर 15,000 रुपयांना विकला तर त्याची नफ्याची टक्केवारी किती? बघा, आता खरेदी किंमत जेव्हा मी म्हणतोय, सिंपल प्रश्न आहे हा, कंबाईनच्या एक्झाम मध्ये आपण अपेक्षित करू शकतो. खरेदी किंमत जर 12,000 असेल, ठीक आहे, तर त्याने दुरुस्तीसाठी 1,000 लावला, म्हणजे तोही खरेदी किमतीमध्येच मोडला, म्हणजेच त्याने एकूण किंमत किती लावली? 13,000 रुपये. मग त्याने 13,000 रुपये जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत दिलेली आहे. ठीक आहे, विक्री किंमत त्याने दिलेली आहे 15,000 रुपये. मग आता तुम्हाला माहित असेल नफ्याची टक्केवारी जेव्हाही आपण काढतो, खरेदी किंमत आणि विक्री किंमत जर दिली असेल आणि आपल्याला शेकडा नफा जर काढायचा असेल तर बघा, शेकडा नफा आपण कसा काढतोय की नफा केव्हा होतो? जेव्हा विक्री किंमत मोठी आणि खरेदी किंमत छोटी. ठीक आहे, आणि भागीला जर मी, आणि नफा व तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो, म्हणून भागीला खरेदी गुणीला 100 हा याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मग मी इथे व्हॅल्यू ठेवून देईल 15,000 विक्री किंमत मायनस 13,000 खरेदी किंमत भागीला 13,000 खरेदी किंमत गुणीला 100. ठीक आहे, मग आता हे किती होणार? 15 मधून 13 गेले, 15 मधून 13 गेले 2,000, 2,000 भागीला 130. ठीक आहे, 0 0 कटला. मग आता बघा इथे किती येणार आहे? 200 भागीला 13. मग 200 भागीला 13 मिश्र पूर्णांकामध्ये कसं लिहायचं? 13 1 13. ठीक आहे, 7 उरले 70, 13 पंची 65, म्हणजे आता 5 उरले आहे. ठीक आहे, मग आता बघा 13 खाली आहे तर 13 खालीच राहील. जो डोक्यावर आहे 15 तो खांद्यावर येईल, म्हणजे इकडे 15, आणि हे जो बाकी आहे तो डोक्यावर बसेल, म्हणजे 15 5/13, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला समजला? हा क्वेश्चन लई इझी होता. फक्त आणि फक्त जे काही दुरुस्तीसाठी त्याने जे 1,000 रुपये जे खर्च केलेले ते आपल्याला खरेदी किमतीमध्ये ऍड करायचे होते. तर असा क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये नक्कीच नक्कीच विद्यार्थी मित्रांनो येऊ शकतो. बघा, त्यानंतर हा प्रश्न जरा वाचा. हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करू शकतो? खूप सुंदर असा प्रश्न आहे, इझी असा प्रश्न आहे, पण त्याला सॉल्व्ह कसं करायचं हे जर आपल्याला कळलं नाही तर हा सुद्धा प्रश्न आपल्याला खूप 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 म्हणजे खूप डिफिकल्ट वाटतो. ठीक आहे, तर बघा वाचा, आपण हा क्वेश्चन एक्सप्लेन करूया थोड्या वेळात. ठीक आहे, बघा तुम्ही वाचा, कारण मी तुम्हाला वेळ देतो आहे तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर अँड अगेन इट इज अ व्हेरी इझी क्वेश्चन माय डिअर फ्रेंड. काय म्हटलंय? चांदीच्या दुकानात मालकाचा असा दावा आहे की जेव्हा किंमत 70 रुपये पर ग्रॅम आहे तेव्हा तो 65 रुपये पर ग्रॅमने चांदी विकत आहे, पण तो 1 ग्रॅम ऐवजी 900 मिलीग्राम देत आहे. तर दुकान मालकाचा नफा किंवा तोटा टक्केवारी. आता बघा, जनरली दुकानदार प्रॉफिटच करत असतो, नुकसान करत नाही, कारण जिथे 1 ग्राम वजन घ्यायचं आहे तिथे तो 900 मिलीग्राम देत आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा, आता तो काय करतोय, म्हणजे जे सेलिंग प्राइस आहे म्हणजे विक्री किंमत जी आहे, बघा लिहितो आम्ही इथे. हा क्वेश्चन प्रॉपर पद्धतीने समजून घ्या. विक्री किंमत, बरोबर आहे, विक्री किंमत किती आहे? जेव्हा किंमत 70 रुपये पर ग्रॅम आहे तेव्हा तो 65 रुपये पर ग्रॅमने चांदी विकत आहे, म्हणजेच विक्री किंमत 65 रुपये पर ग्रॅम. ठीक आहे, आणि खरेदी किंमत किती होईल? 70 रुपये पर ग्रॅम, कारण क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. आणि ऍक्च्युअल वेट तो किती घेतोय? ऍक्च्युअल वेट म्हणजे खरोखरचं वेट.
ठीक आहे. ऍक्च्युअल वेट तो किती घेतोय, 1 ग्राम ऐवजी 900 मिलीग्रॅम. ठीक आहे बघा, पण तो 1 ग्राम ऐवजी 900 मिलीग्राम देत आहे. म्हणजेच काय की 900 मिलीग्रॅम ला मी 0.9 ग्रॅम म्हणू शकतो, कारण आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला एका युनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 0.9 ग्रॅम. मग आता आपल्याला माहिती आहे की सपोज आता इथे विक्री किंमत जी आहे ती छोटी आहे आणि खरेदी किंमत जी आहे मोठी आहे, बरोबर आहे. पण आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना इथे दुकानदाराचा फायदा होतो आहे आणि आपलं नुकसान होत आहे. ठीक आहे. तर इथे दुकानदाराचा फायदा होतो आणि आपलं नुकसान होतं हे लक्षात येतं का, कारण तो इथे कंची मारतो आहे. यू अंडरस्टँड माय पॉइंट, व्हॉट आय एम ट्राइंग टू से. ठीक आहे. मग आता बघा, आता सगळ्यात पहिलं आपण या क्वेश्चन मध्ये काय समजून घेऊ की जर त्याला 1 ग्राम सेल करायचं असेल, ठीक आहे, 1 ग्राम जर त्याला चांदी सेल करायची असेल, म्हणजे 1 ग्रामची विक्री करायची असेल, तर एक्झॅक्ट तो किती किंमत घेतोय, कारण तो इथे कंची मारतोय. तर ती व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. म्हणजेच आता आपल्याला माहिती आहे तो 0.9 ग्राम देतोय. ठीक आहे. आपण त्याला किती मागितली आहे, पर ग्राम मागितली आहे, पण तो देतो किती आहे, 0.9. ठीक आहे. 0.9 देतोय इंटू 1 ग्राम फॉर 1 ग्राम आहे ना, 0.9 इंटू 1. ठीक आहे. मग आता मला सांगा कोणत्या किमतीवर, कोणत्या किमतीवर देतोय, 0.9 इंटू 1 ग्राम कोणत्या किमतीवर देतोय तो. ठीक आहे. मग आपल्याला जेव्हा माहिती आहे, हे मी पहिले लिहून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण हे करूया. ठीक आहे. 0.9, 1 ग्रामची विक्री किंमत जी आहे आपल्याला माहिती आहे की किती आहे, 0.9 ग्राम. ठीक आहे. सो सेलिंग प्राइस 1 ग्राम दॅट इज इक्वल टू, म्हणजे मी डायरेक्ट लिहिताना असं लिहू का की 65, बघा 65 इंटू 1 डिवायडेड बाय 0.9, म्हणजे जे काही अँसर येईल आपलं ते अँसर एक्झॅक्ट आपली खरेदी किंमत होईल, कारण तो कंची मारतो आहे. ठीक आहे. मग याला मी सॉल्व्ह करतोय, हा पॉइंट नेऊन 0 इकडे गेला, म्हणजे 650 9 7 63 9 दुने 18. ठीक आहे. याला सॉल्व्ह करून घेऊया. पॉईंट देऊन 0 9 दुने 18, म्हणजे हे 2 रिपीट होत राहील, म्हणजे 72.22 येत राहील. ठीक आहे. मग आता 72.22 ही जी काय राहील, म्हणजे विक्री किंमत झाली 1 ग्रामची, बरोबर आहे. विक्री किंमत झाली 1 ग्रामची. पण आता आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे. मग प्रॉफिट आता बघा, आता प्रॉफिट किती आहे, प्रॉफिट म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे नफा, ज्याला आपण म्हणतो नफा. नफा म्हणजे काय रे, नफा म्हणजे काय, विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, बरोबर आहे. म्हणजेच विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, विक्री किंमत लिहितोय इथे, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. ठीक आहे. तर आता बघा, सेलिंग प्राइस विक्री किंमत आत्ताच काढलं 72.22 मायनस खरेदी किंमत किती 70, वरती लिहिलेलं आहे बघा. तो हे किती येणार, दॅट इज व्हॉट 2.22. मग आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा कसा काढतो, भागीला खरेदी किंमत, म्हणजे 2.22. आताच आपण बघितलं, पर्सेंट प्रॉफिट सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय प्राइस. शेकडा नफा व तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो, कारण इथे विक्री किंमत मोठी दिसत आहे म्हणून नफा होणार आहे. मग 2.22 भागीला 70 इंटू 100, जर मी हे 7 7 कॅन्सल आणि इकडे 22.2 भागीला जर मी 7 करतोय, 7 तिरी 21 आणि इथे 1.2 म्हणजे 7 1, म्हणजेच मला इथे उत्तर जे आहे 3.17 चा काय होतो आहे, नफा होतो आहे, असं याचं उत्तर होईल आहे. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर आपण जे आज या सेशन्सच्या माध्यमातून जे विद्यार्थी मित्रांनो 7 क्वेश्चन डिस्कस केले, हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजले का सांगा. ठीक आहे. कसं सॉल्व्ह केलं हे थोडंसं जर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. कारण आपण हे 65 वर का कॅल्क्युलेट केलं, कारण 65 ही विक्री किंमत आहे आणि 1 ग्राम विक्री किंमत कितीची होईल आहे, जेव्हा तो 0.9 ग्राम देतो आहे, कारण इथे कंची मारतोय आपण, 1 ग्राम मागतोय, तर त्याची आपल्याला ऍक्च्युअल किंमत काढावी लागेल. ऍक्च्युअल किंमत काढल्यानंतरच क्वेश्चन मधला जो ऍक्च्युअल म्हणजे विक्री किंमत आहे आणि खरेदी किंमत आहे. कारण जर जेव्हा मी असं म्हणेल तेव्हा इथे काय दिसतंय, तेव्हा तर लॉस दिसतंय मला, पण तो लॉस करेल का दुकानदार, नाही. कारण त्याने काय केलं, इकडे जरी तो 65 विक्री किंमत देत आहे, पण इकडे त्याने काय केलेलं आहे, म्हणजे वेट मध्ये कंची मारलेली, हे आपल्याला समजायला पाहिजे. तो होप सो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डेली आपण
युट्यूबवर रेग्युलर बेसिसवर क्लास घेतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 वाजता सोमवारपासून आपण एक सिरीज करतोय सुरू कंबाईनची, ज्यामध्ये आपण बुद्धिमत्ताची सिरीज सुरू करतो आहे आणि कंबाईनचे PYQ अनालिसिस सुद्धा आपण आपल्या टेक्स्टबुक या ऍपवर घेत आहोत. ठीक आहे, तर जॉईन करायला विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पेड बॅच जॉईन करायची असेल तर हा आपला 2024 साठी कंबाईनची पेड बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ते सबस्क्रिप्शन जवळपास 2499 रुपयाला भेटून जाईल. लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्ही आजही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करा आणि आपला हा कुपन कोड लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला या कुपन कोडवर मॅक्झिमम तुम्हाला डिस्काउंट भेटेल आहे. आपला नंबर आहे, हा नंबर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप म्हणूनही जॉईन करू शकता किंवा काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉलही करू शकता. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये आपली 2025 ची राज्यसेवा जी एक्झाम आहे ती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे, तरच ती एक्झाम क्लिअर होणार आहे. म्हणून आपण 2025 साठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने सुद्धा बॅच सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, जॉईन करायला विसरू नका. यामध्ये तुम्हाला सगळं प्रिंटेड स्टडी मटेरियल MPSC मेंटर सुद्धा इथे भेटणार आहे आणि तुम्हाला बुक सुद्धा भेटणार आहे. तर तुम्हाला काही अडचण असेल, मकरन सरांचा नंबर ऑलरेडी मी दिलेला आहे, तर हा तुम्ही नंबर घेऊन घ्या आणि तुम्हाला काही अडचण असेल किंवा सबस्क्रिप्शन बद्दल काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर चला पुन्हा एक नव्या व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईज.